नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. ब्रह्ममुहूर्तावर उठले, रेकीच्या आमच्या प्रार्थना केल्या, रामनामाचा जप केला, तयार होऊन प्रसन्न मनाने खाली आले, देवाचं दर्शन घेतलं. आधी गणपती स्तोत्र म्हटलं, त्यानंतर हनुमान चालीसा 11 वेळा म्हटली, त्यानंतर अग्निदेवतेला हळदी कुंकू वाहिलं, फूल वाहिलं, नमस्कार केला. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा. आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा दिवस. गुढी म्हणजे विजयध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक घरात गुढी सजवली जाते. आख्यायिकेनुसार राजा शालिवाहनाचा विजय देखील गुढीपाडव्याला साजरा केला जातो. शालिवाहन शक ही याच दिवशी सुरू होतं. घरातली सगळी कामं नीटनेटकी केली, बाहेर आले, निसर्गाचं दर्शन घेतलं. सूर्यनारायण उगवण्याच्या तयारीत होते. अंगणात सडा रांगोळी केली, रांगोळीत छानपैकी रंग भरले. मनोमन काय काय आज कामं करायची आहेत त्याचं प्लॅनिंग केलं. आत येऊन गुढीच्या पूजेची सगळी तयारी केली. देवाची शांततेत बसून मनोभावे पूजा केली. नित्यसेवेचं सगळं वाचन केलं. भारतात सासू सासरे दीर जाऊ यांच्यासोबत बोललो. नववर्षाच्या शुभेच्छा त्यांना दिल्या. मिस्टरांनी अंगणात गुढी उभारली. गुढीची आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा केली. मुलांनी पण गुढीला नमस्कार केला. सगळ्यांची अशीच भरभराट होऊ दे, सगळ्यांना सुखी समाधानी ठेव, माझ्याकडनं अशीच तुझी सेवा घडू दे म्हणून देवाकडे गुढीकडे प्रार्थना केली. आत येऊन स्वयंपाकाला लागले. मिस्टरांनी श्रीखंड तयार केलं. त्यामध्ये पिठी साखर, ड्रायफ्रूट, जायफळ, केसर घातलं आणि ते एकजीव केलं. मी सगळा छानपैकी स्वयंपाक केला. मुलांना वाटून दिलेली कामं मुलं करत होती. त्यानंतर गुढीचा देवाचा नैवेद्य वाढला आणि मिस्टरांनी नैवेद्य दाखवला. आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. त्यानंतर मुलांनी आम्हाला नमस्कार केला, त्यांना आम्ही आशीर्वाद दिला आणि आम्ही सगळेजणं आईकडे गेलो. आईच्या गुढीचं दर्शन घेतलं. आईला डोकं टेकवून सगळ्यांनी आम्ही नमस्कार केला. राधिकाने मला हळदी कुंकू लावलं, मी सुद्धा तिला हळदी कुंकू लावलं. अशा प्रकारे आम्ही अमेरिकेत गुढीपाडवा हा सण साजरा केलेला आहे. धन्यवाद.